ऑल राईट लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. सो गाईज, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेलच, आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत एक्झॉरच्या हेल्मेटचं. सो विदाउट वेस्टिंग मोर टाइम, लेट्स गेट इनटू इट. सो गाईज, असा काहीसा बॉक्स आपल्याला मिळालेला आहे, डिलिव्हर झालेला आहे. सो गाईज, ॲज यू कॅन सी हिअर, मी हे हेल्मेट ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे आणि जे आत्ता सकाळीच आपल्याला डिलिव्हर झालेलं आहे. सो त्याचा आपण लगेच अनबॉक्सिंग करून टाकूयात. सो गाईज, या हेल्मेटची MRP आपल्याला बॉक्सवरती बघायला मिळते ऑलमोस्ट लाईक 4999, म्हणजेच 5000 रुपीज. आणि मित्रांनो, आपल्याला हे हेल्मेट ॲमेझॉनवरती मिळालेलं आहे आफ्टर डिस्काउंट 4700 मध्ये. चला तर करूया त्याला ओपन. सो आपल्याला बॉक्समध्ये हेल्मेट सोबत ही बॅग सुद्धा बघायला मिळते. सो गाईज, इथे बॉक्सवरती आपण बघू शकतो या हेल्मेटला ऑलमोस्ट सगळे सर्टिफिकेशन मिळालेले आहेत. इंडियन स्टँडर्ड म्हणजेच ISI, एरोडायनेमिक डिझाईन आहे, ECE अप्रूव्ड आहे आणि डॉट सर्टिफाईड सुद्धा आहे. सो दिस इज व्हेरी ट्रस्टवर्दी आणि सेफ हेल्मेट आपल्याला हे 4700 मध्ये बघायला मिळतंय. सो गाईज, दिस इज व्हॉट वी गेट आउट ऑफ द बॉक्स. असं काहीसं हेल्मेट आपल्याला या बॉक्समध्ये बघायला मिळतंय. सो गाईज, मी चूज केलेलं मॉडेल आहे एक्झॉर टर्बाइन. या हेल्मेटमध्ये आपल्याला ड्युअल वायझर बघायला मिळतात आणि त्याचसोबत इथे एअर कंट्रोलसाठी फ्लॅप आपल्याला इथे हेल्मेटच्या वरती बघायला मिळतात. सो गाईज, चला तर आपण या हेल्मेटचं वायझर ओपन करून बघूयात. तर मेन वायझर ओपन केल्यावरती असा काहीसा लुक आपल्याला बघायला मिळतं. तर ओपन केल्यावरती आपल्याला आतमध्ये दुसरं वायझर बघायला मिळतंय, म्हणजेच आपली इनर सनशिल्ड. आणि ती ओपन आणि क्लोज करण्यासाठी हेल्मेटच्या लेफ्ट साईडला आपल्याला हा स्लायडर बघायला मिळतं. हा स्लायडर मूव्ह केल्यावरती सनशिल्ड आपली ओपन आणि क्लोज होते. आणि अजून काय मिळालं आहे आपल्याला या हेल्मेटमध्ये ते चेक करूयात. सो गाईज, हेल्मेटच्या आतमध्ये आपल्याला काही स्टिकर्स बघायला मिळतात आणि त्याचसोबत सो गाईज, हेल्मेटच्या आतमध्ये आपल्याला ही एक अटॅचमेंट मिळते. ती आपण हेल्मेटच्या बॅक साईडला अटॅच करायची असते त्याच्या एरोडायनेमिकसाठी. सो चला तर ही अटॅचमेंट आपण हेल्मेटला अटॅच करून बघूयात. सो गाईज, असा काहीसा लुक आपल्याला ही अटॅचमेंट लावल्यानंतर मिळतोय. असा एकदम स्पोर्टी लुक हेल्मेटचा आपला मिळतोय आपल्याला आणि एरोडायनेमिक्स खूपच छान या हेल्मेटला दिलेलं आहे. सो गाईज, चला तर आता मी हेल्मेट ट्राय करतो आणि चेक करूयात या हेल्मेटची फिटिंग आणि हे किती कम्फर्टेबल आहे ते सुद्धा आपल्याला समजून जाईल. सो गाईज, लेट्स अनरॅप इट. सो गाईज, चला तर मी याला ट्राय करून बघतो. सो गाईज, एकदम कम्फर्टेबल फील होत आहे आणि याचं वजन पण खूप जास्त जाणवत नाही, कारण की वजन आहे फक्त 1.6 kg. आणि या बाजूने आपण वायझर वरती खाली घेऊ शकतोय आणि मेन वायझर सुद्धा आपण खाली घेतल्यावरती असा काहीसा लुक आपल्याला बघायला मिळतोय. आणि आता मी यामध्ये चष्मा घालून बघतो, चष्मा बसतोय का. सगळे चष्मा एकदम व्यवस्थित बसलेला आहे, अजिबात अनइझी वगैरे वाटत नाहीये. आणि चष्मा घातल्यानंतर सुद्धा वायझर आपण इझिली यूज करू शकतो. अजिबात चष्म्यामुळे वायझरला काही प्रॉब्लेम होत नाहीये, एकदम परफेक्ट. सो गाईज, आपलं जे मेन वायझर आहे त्याच्या आतमध्ये ही एक फिल्म लावलेली आहे. ती मी मगाशी काढलेली नव्हती, आता आपण ती काढूयात. सो गाईज, आपल्याला हेल्मेटवरती सुद्धा ISI सर्टिफाईड आणि डॉट सर्टिफाईड असलेले इन्फॉर्मेशन आपल्याला इथे बघायला मिळते आणि त्याचं वजन सुद्धा आपल्याला इथे मेन्शन केलेलं दिसतंय. वेट साधारण आहे 1600 ग्रॅम, 50 ग्रॅम प्लस मायनस. सो गाईज, मला हे हेल्मेट मिळालेलं आहे 4700 मध्ये आफ्टर डिस्काउंट. आणि तुम्हाला जर हे हेल्मेट आवडलं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा. सो गाईज, या हेल्मेटचा कम्फर्ट आणि रिव्ह्यू तुम्हाला पुढच्या काही ब्लॉग्समध्ये बघायला मिळेल. जेव्हा मी ॲक्च्युली लॉंग राईडला हे हेल्मेट घालून जाईल तेव्हा या हेल्मेटचा रिव्ह्यू मी तुम्हाला नक्कीच देईल. आणि हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. चला तर भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.